तर आज मला जायचं होतं भाजी मार्केटमध्ये, जे की भाजीपाला आणायचं होतं. पण त्याच्या आधी सकाळची जी काही रुटीन होती ती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. सकाळी उठून वर्कआउट केलं, त्याच्यानंतर चिया सीड्स घेतलं आणि आहोंसाठी पहिला नाश्ता बनवला. दुपारी कवाशी झोप लागली ती कळलंच नाही. नंतर मीनाक्षीचा फोन आला की मामी मला घ्यायला या, क्लासवरून त्यांना घेऊन यायचं होतं. मस्त फ्रेश झाले आणि येता येता मला भाजीपाला पण घ्यायचा होता. आता त्या माझ्या अर्धे घंटे इथं वेट करत होता, कारण मी झोपलेली होती आणि मी आवरायला घेतलं, त्याच्यामुळे मला थोडासा उशीर झाला. त्यांना घेतलं आणि म्हटलं चला आता भाजीपाला घेऊ. तेवढ्यात आहोंचा फोन आला, तू जर फ्री असेल तर दुकानावर ये. आता हे आम्ही काही दिवसापूर्वीच दुकान टाकलेलं आहे. म्हटलं चला आता आहोचं काय काम आहे ते बघून येऊ. आणि मला दुकानावर बोलवून ते त्यांचं काम करत राहिले, जसे काय ते विसरूनच गेले होते. त्यांनी मला कशाला बोललं होतं आणि मी उगाच त्यांची गंमत पाहत होते की यांचं काय चालू आहे. नंतर मग त्यातला बोलले 2 मिनिट बसा आणि काय काम होतं ते सांगा. त्यांनी काम वगैरे सांगितलं आणि तोपर्यंत मुलांचा पण टाईम झाला होता. म्हटलं चला आता त्यांना पण घेऊन येऊ. घरी आलो, चहा घेतली आणि जो काही भाजीपाला आणला होता ते सेट करून ठेवला. संध्याकाळचा स्वयंपाक केला, जेवण करून आपल्या दिवसात शेवट केला. चला भेटूया नेक्स्ट लागून ते, तोपर्यंत बाय.